माझ्या आईने डॉक्टर भंडारेंकडे याच्या आधी ट्रीटमेंट घेतली होती. मी इथे याचं कारण म्हणजे मी माझ्या सायटिकाच्या प्रॉब्लेममुळे ॲक्च्युली माझं सगळं अंग आखडून गेलं होतं. कमरेतून मी पूर्ण जाम आहे, मला उठता बसता येत नव्हतं. साधी कामं वाकून उचलणं, पेन पडलेलं उचलणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला जमत नव्हत्या. बरेच दिवस मी हे अंगावर काढलं. पण मग माझा त्रास न बघवल्यामुळे आईने मला असं सजेस्ट केलं की तू एकदा डॉक्टर भंडारेंकडे जाऊन बघ, त्यांनी मला पूर्ण व्यवस्थित बरं केलंय, तर तू ही बरी होशील. म्हणून मी डॉक्टर भंडारेंकडे आले. त्यांनी मला पहिल्यांदा एक्सरे करायला सांगितलं आणि एक्सरे केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी माझ्या पेल्विकमध्ये म्हणजे आपल्या खुब्यामध्ये गॅप आली आहे, माझ्या मणक्यांमधली गॅप कमी जास्त झाली आहे असं जाणवलं. त्यांचं ते रीडिंग एकदम परफेक्ट होतं, कारण बरेचदा असं होतं की आपण बाहेरून कोणाला सांगू शकत नाही की मला नक्की माझी ॲनाटॉमी आतलं माझं हाडांचं स्ट्रक्चर कसं बदललं आहे, पण ते आपल्याला व्यवस्थित चालता फिरताना कळत असतं की काय झालं आहे. तर ते डॉक्टरला परफेक्टली कळणं ह्याच्यासारखं दुसरं सुख नाही खरं तर, कारण त्याच्यामुळे बऱ्यापैकी निम्मी रिकव्हरी होऊन जाते. तर ते त्यांनी परफेक्टली एकदम स्पॉट केलं की कुठे कुठे काय काय प्रॉब्लेम आहेत. आणि आत्ताचं माझं 3रं सेशन झालं ऑलमोस्ट. मी जेव्हा पहिल्या सेशनला आले होते तेव्हा मला असं या पोझिशनमध्ये उठता बसताही येत नव्हतं. मी ॲब्सोल्युटली 2-5 सेकंदसुद्धा नाही बसू शकायचे. ट्रीटमेंटला सुद्धा माझं बऱ्याच वेळा असं झालं की मी बरेचदा सांगितलं त्यांना की थांबा, मला उठून उभं राहू दे, मला रग लागतीये, सायटिका ओढली जातीये. तर माझ्या पहिल्या सेशन नंतर परत एकदा मी फॉलोअपसाठी आले होते, कारण तरी मला थोडा त्रास होत होता. पण डॉक्टरांचा अप्रोच खूप छान आहे. त्यांना आपल्या शरीराबद्दल, शरीरातल्या मसल्सबद्दल, हाडांच्या जागेबद्दल खूप छान माहिती आहे की त्याच्यामुळे पेशंटना अर्ध्याधिक पटकन त्याच्याचमुळे बरं वाटून जातं. त्यांचा अप्रोच आध्यात्मिकही आहे, म्हणजे ते योगा सेशन्सही घेतात पेशंटसाठी, ज्याची खूप मदत होते, कारण अदरवाईज आपल्याला घरी व्यायाम करायला सांगितला तर बऱ्यापैकी आपण आळशीपणा करतो, होत नाही. पण त्या गोष्टीमुळे, त्या डेडिकेशननी ते केलं जातं. आज माझी 3री ट्रीटमेंट आहे आणि मी ट्रॅव्हल करू शकते, व्यवस्थित मांडी घालून उठू बसू शकते आहे, 1-1.5 तास मांडी घालून बसू शकते आहे. मला स्वतःमध्येही खूप छान बदल जाणवतोय. स्पिरिच्युअली म्हणजे जी गोष्ट करायची ती आपल्याला फोकसली करता येते जर आपलं दुःख कमी व्हायला लागलं तर. आणि त्यामुळे मी खूप खुश आहे. मी लोकांना सजेस्ट करेन पटकन सर्जरीकडे जाण्याच्या ऐवजी, कारण सर्जरीला सुद्धा तुम्हाला असंही 1 वर्ष 1.5 वर्ष रिकव्हरी स्पॅन सांगतात. सर्जरी सक्सेसफुल होऊ शकते, नाही होऊ शकत, दोन्ही गोष्टी आहेत. तर ही ट्रीटमेंट नक्की ट्राय करा. ह्यानी बऱ्यापैकी फायदा होतो, खरंच होतो. म्हणजे मी आता बऱ्यापैकी रिकवर झाली आहे. माझ्या आईचे 7व्या-8व्या मणक्याला फ्रॅक्चर होतं तिला, आणि तिच्यावरही कुठल्याही ट्रीटमेंटचा उपयोग झाला नाही, पण डॉक्टर भंडारेंनी तिला व्यवस्थित ती पूर्ण चालू शकते आणि त्या सेशन नंतर तिला पुन्हा सेशनचीही गरज नाही पडली. म्हणजे तिची ती व्यवस्थित स्वतः काळजी घेऊ शकते. त्यामुळे ते त्यांची कमिटमेंट खूप जेन्युइन आहे. त्यांनी जेन्युइनली सांगितलं की हे बरं होणार आहे, तर ते डेफिनेटली बरं करतातच. आयुर्वेदिक औषधं त्यांची आयुर्वेदिक आहेत. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या ते आपल्याला या ट्रीटमेंटमधून सांगतात की आपण माइंड क्लेन्झिंग कसं करू शकतो, मन शांत कसं ठेवू शकतो. हा आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक एक अप्रोच आहे ना, त्याचा सुद्धा खरंच खूप फायदा होतो. आय एम व्हेरी हॅपी. आणि मी लोकांना सजेस्ट करेन की हे म्हणजे हा ऑप्शन सर्जरीच्या आधी डेफिनेटली ट्राय करा. सर्जरीकडे जाण्याच्या आधी इट्स वर्थ कमिंग टू डॉक्टर भंडारे. थँक्यू.